नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक। मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक, लातूर पुण्यातील चौकशीनंतर कारवाई। नीटच्या निकालापूर्वीच खासगी कोचिंग क्लासेसची जाहिरात। सीबीआयनं चौकशी केलेल्या मुलीला केमिस्ट्रीत पैकीच्या पैकी गुण। नीटच्या निकालापूर्वीच लातूरमधील खासगी क्लासची जाहिरातबाजी। नांदेडमध्ये छावा विद्यार्थी आघाडीचं आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणाचा निषेध। मोटेगावकर कुलकर्णीच्या फोटोला फासली शाई। पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाबाहेर तीव्र आंदोलन। नीट परीक्षेच्या विरोधात आंदोलन तीव्र। नीट पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक अपडेट जय महाराष्ट्राच्या हाती। महाराष्ट्रातील आणखी एक मोठं कोचिंग सेंटर सीबीआयच्या रडारवर। बोंधू अशोक खरातचा आज ईडी ताबा घेणार, सूत्रांची माहिती। अशोक खरातला आज सिन्नर न्यायालयात करणार हजर। बोंधू खरातचा होता परदेशात पलायनाचा प्लॅन। खरात प्रकरणी अजून एक धक्कादायक खुलासा। अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून खरातचे संशयास्पद व्यवहारही। विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती। सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत। कांद्याला मातीमोल भाव, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। शासकीय बैठकांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुंबई बाहेरील मंत्र्यांना बैठकांसाठी यायची गरज नाही। मुंबई बाहेरील मंत्र्यांना बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत रविवारी ठाण्यातील भाजप नगरसेवकांची बैठक। ठाणे महानगरपालिकेत महासभेवेळी शिवसेना भाजप नगरसेवकांमध्ये झाली होती खडाजंगी। संभाजीनगरमध्ये कांदा प्रश्नी उभाटाचं आंदोलन। समृद्धी महामार्गावर अंबादास दानवेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन। कांद्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी। नागपुरात संघ मुख्यालयाजवळ गोळीबार। 3 बाईक स्वारांकडून 2 वेळा फायरिंग। अंमली पदार्थ विक्रीच्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय। शेअर बाजार कोसळला, रुपयाही घसरला। सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला तर डॉलर 96.17 रुपयांवर।